रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने ज्येष्ठ रोटरीयन डॉक्टर सुनील शेवाळे यांचा रोटरी भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळेस डिस्ट्रिक्ट 331चे माजी प्रांतपाल रोटरीयन मोहन पालेशा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर विनय थोरात, माजी आमदार दिलीप ढमढेरे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि जुन्नरच्या नगराध्यक्षा सुजाता काजळे हे उपस्थित होते। रोटरी वर्ष 2025-26 या वर्षाकरिता मला अध्यक्ष म्हणून सर्व माझ्या रोटरीयन सदस्यांनी माझी निवड केली आणि योगायोग असा का ह्याच वर्षी आपले डॉक्टर साहेब आज रोटरी भूषण सन्मानाने सन्मानित होणार आहेत। मित्रांनो, आजचा हा जो क्षण आहे तो केवळ एका व्यक्तीचा सन्मानाचा नाही आहे, तर हा जो क्षण आहे तो एका सेवाभावाचा आणि समर्पणाचा, सत्कार करण्याचा, सन्मानाचा हा खरं तर क्षण आहे। कारण रोटरी ही एक केवळ संस्था नाही, तर ही माणुसकी जपणारी चळवळ आहे, गरजूंना आधार देणारी शक्ती आहे आणि समाज परिवर्तनाची खरं तर जिवंत प्रेरणा आहे। सर्व्हिस ऑफ सेल्फ हे रोटरीचे ब्रीदवाक्य जरी भिंतीवर लिहिण्यासारखे, फक्त भिंतीवर लिहिण्या इतपत नाही, तर आयुष्यभर समाजासाठी ज्या व्यक्तींनी जे आपलं योगदान दिलं, या योगदानाचा गौरव करण्यासाठी खरं तर रोटरी भूषण हा पुरस्कार दिला जातो। मित्रांनो, आज आपण ज्या व्यक्तीचा सन्मान करणार आहोत ते रोटरीयन डॉक्टर सुनील शांताराम शेवाळे। हे नाव केवळ एक यशस्वी डॉक्टर म्हणूनच नाही, तर समाजासाठी धडपड करणारे आणि सेवाव्रती व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते। वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असताना गरजूंना दिलासा देणे, असहाय्यक असतील त्यांना आधार देणे आणि समाजाच्या भल्यासाठी सतत कार्यरत राहणे, असं यांचं हे जीवनाचं व्रत। अशा या सेवाभावी व्यक्तीचा रोटरी भूषण पुरस्काराने सन्मान होत आहे, ही खरं तर आम्हाला खूप मनापासून आनंदाची बाब वाटते। आजचा हा गौरवशाली सोहळा माननीय डॉक्टर विनयजी थोरात सर आणि माननीय रोटरीयन मोहनजी पालेशा सर यांच्या उपस्थितीत आणि यांच्या शुभ हस्ते पार पडतोय, याचा आमच्या पूर्ण रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या सदस्यांना मनोमन खूप आनंद वाटतोय। My sincere gratitude towards Rotarian PDG Mohan Palesha sir, as well as renowned Dr. Thorat sir, as well as prestigious or devoted person Guruji. My heartfelt congratulations to Rotarian Sunil Shevale sir, who has devoted his life for the medical practice and social work. As well as congratulations to Dr. Sunil Shevale sir for the prestigious Lifetime Achievement Award, which is called Rotary Bhushan Award, today in this function. It is my immense pleasure and honor to be here at this beautiful evening for this program. मित्रांनो, आपण आज या सुंदर अशा संध्याकाळी ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य गेली 40 वर्ष समाजसेवेसाठी दिलेलं आहे, त्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी उपस्थित आहोत। विजय सर, असं म्हटलं जातं, निम्म्या रात्री तुम्हाला कुठलाही दुकानदार दुकान उघडणार नाही, परंतु थोरात सर जर डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर कधीही नाही म्हणत नाही, याचा अनुभव मी सुद्धा स्वतः शेवाळे सरांच्या बाबतीत घेतलेला आहे। शेवाळे सरांशी बोलताना खूप वेळा आम्ही ऐकलं होतं, शेवाळे सर सांगतात रात्री 2 वाजता पेशंट आलं, मला उठावं लागलं। आम्ही त्यांना विचारायचो, सर तुमची झोप डिस्टर्ब होत नाही का? शेवाळे सरांनी सांगितलं, ज्यावेळेस रात्री एखाद्याला गरज असते त्यावेळेस मी सेवा देणं हे खरं माझ्यासाठी सार्थ आहे। मित्रांनो, असं म्हटलं जातं, ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, जो समय पर मदत करे वो सबसे बडा। आणि त्यांनी सुद्धा समाजकार्य आणि डॉक्टरकी पेशा सोडून सुद्धा त्यांनी समाजकार्य खूप केलेले आहेत। पेशंटचे पण त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवले। परत पुन्हा त्यांनाही उज्ज्वलताई शेवाळे यांनी सुद्धा खूप खूप साथ दिलेली आहे, त्यामुळे ते इकडे पुढे आलेले आहेत। आणि आमच्या सर्व शिवसेना आणि आमदार शरददादा सोनवणे यांच्यातर्फेही मी त्यांना डॉक्टर सुनील शेवाळे यांना खूप खूप शुभेच्छा देते।
आज या ठिकाणी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि या निमित्तानं रोटरी भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित करत आहोत ते रोटरीयन डॉक्टर सुनील शेवाळे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी डॉक्टर थोरात साहेबांचं या ठिकाणी आपल्या शिवजन्मभूमीमध्ये प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. कारण डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आला याचा आम्हाला अभिमान आहे. कारण आपण तुमचं शेड्यूल जर शेवाळे डॉक्टरांना आणि मला सगळ्यात जास्त माहिती आहे, बरोबर ना शेवाळे डॉक्टर? त्यांना अजिबातच टाईम नाही. सकाळचे दोन ते कमीत कमी 200 पेशंट आणि रोज कुठं ना कुठं तरी त्यांचं प्रबोधन आपल्या भारत देश नाही तर भारत देशाच्या बाहेर सुद्धा असतं आणि त्यामुळे ते आले त्याचा आनंद खरं तर आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आहे. खरं तर शेवाळे डॉक्टरांच्या बाबतीत म्हणजे मी शेवाळे डॉक्टरांना पूर्ण ओळखतो. कारण स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर असतील आणि त्याच्यानंतर मी असं निवृत्ती शेठ शेरकरांची सेवा करताना डॉक्टरांना मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. नंतरच्या काळामध्ये ज्यांची तब्येत बरोबर नव्हती त्यावेळेला डॉक्टर त्या ठिकाणी असायचे. सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास आणि मी त्यांच्या हाताखाली काय लागतंय काय नाही लागतंय त्याच्यामुळे ते मी अतिशय जवळून पाहिलं. नंतरच्या काळात माझे वडील अण्णा म्हणजे त्यांचं पण तब्येत खालवली त्यावेळेला पण शेवाळे डॉक्टरच त्यांची ट्रीटमेंट करत होते आणि थोरात डॉक्टर ट्रीटमेंट करत होते. त्याच्यामुळे थोरात डॉक्टरांचा अतिशय जवळून संबंध आला. ज्या वेळेला पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट असायचे ते थोरात डॉक्टरांच्या अंडर ते ऍडमिट असायचे. त्याच्यामुळे थोरात डॉक्टरांचा तेव्हापासूनचा माझा संबंध 15-20 वर्षापासूनचे थोरात डॉक्टरांच्या बरोबर संबंध आले आणि थोरात डॉक्टरांनी खरं त्यांची पूर्ण ट्रीटमेंट केली आणि तेव्हापासून या शेवाळे परिवाराचा आणि शेरकर परिवाराचा एक वेगळ्या प्रकारचा ऋणबंध या निमित्तानं जोडला गेला. तो आज तागायत जोडला गेला आणि त्यांना मग माझी आई असेल, बायको असेल, मुलं असेल तर आतापर्यंत म्हणजे माझ्या बहिणी पुण्यात आहेत पण तिथून ते डॉक्टरला फोन करतात. डॉक्टर म्हणतात अरे तू पुण्याला कधी जाणार? म्हटलं का हो? ते जाताना गोळ्या घेऊन जा. म्हणजे ते तिथून डॉक्टरला फोन करा कारण लहानपणापासून डॉक्टर त्यांची ट्रीटमेंट करत आहेत. आता ठीक आहे जरा डॉक्टर अक्षय आता पुढे आल्यामुळे जरा आता आमचं जरा जमतंय त्यांचं आमचं. कारण डॉक्टर सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर जे पोटात असेल तेच पोटात येणार आणि डायरेक्ट तोंडावर बोलणार काय असेल ते. परखडपणे आपलं मत व्यक्त करणं हे डॉक्टरांकडनं मी अनेक वेळा. आमचा एक जोडीदार मित्र ओतूरचा त्याचा असंच तब्येत बिब्येत होती देवेंद्र किल्लारी बसले त्याला माहित तो हसायला लागला माझा. मी त्याला म्हटलं तू इकडे ये बरं तुझं काय फरक पडत नाही तू शेवाळे डॉक्टरांकडे जाऊ. शेवाळे डॉक्टरांकडे मी गेलो डॉक्टरांनी तपासले त्याला म्हटले मरणार आहे तू 1 महिन्याला. तो बाहेर आला म्हटलं असंच येते तू काळजी घे मरणार आहे म्हटल्यानंतर तुला काळजी घ्यायला लागणार आहे. त्यांनी काय सांगितले तू काळजी घे नाही ते 1 महिन्यात मरशील तेव्हा तू जे काय करतोय ना ते सगळं बंद कर. आणि बरोबर ना डॉक्टर. तर डॉक्टरांना म्हणजे पेशंट तर आहेच आहे. पेशंट बरोबर खरं तर एक चांगल्या प्रकारचं त्यांना मित्र जोडायची आवड आहे. खूप मित्र आहे. आता शेतीची पण आवड आहे. शेती द्यायची ते सभासद आहेत कारखान्याची त्यांची शेती पण आहे. म्हणजे असं चांगल्या प्रकारे खरं तर त्यांना ती बाकीची आवड आहे. आता ते मी त्यांना आता सांगितलं का तुम्ही आता तुमचं आनंदात तुम्हाला आता तुम्ही जगा फिरा. अक्षय सर आहे, शंतनू आहे, ते त्यांची फॅमिली आहे, ते चांगल्या पद्धतीने आता काम करत आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण डॉक्टर साहेब तुम्हाला मी खरं तर या ठिकाणी हा पुरस्कार रोटरीने दिला त्या रोटरीवाल्यांना धन्यवाद देतो. तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. ज्यांनी 1971-72 साली समाजसेवेचं रोपटं जुन्नर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये लावलं ती रोटरी. मला आठवतं 71-72 मध्ये मी पुण्यामध्ये कॉलेजला होतो. आल्यानंतर इथं रोटरी जी आहे हा काय प्रकार आहे हा जाणून घेण्यासाठी मी अनेक मित्रांशी सहकार्याने बोललो. पण रोटरी ही मला खरी कळाली जी मी माझी ज्येष्ठ स्नेही बाबुराव बारसोडे अदत्त चिंतामणी
बाईसाहेब पुरवत, डॉक्टर जुन्नरकर, डॉक्टर शिंदे, ही सगळी मंडळी मी म्हणायचो, पटेलबाई, ही सगळी काका पृथ्वी, ही सगळी मंडळी तालुक्यातून जमा होऊन नारायणगावच्या ठिकाणी का जमतात मला हे कोडं जे कळालं नव्हतं. म्हणून बाबुराव बारसोडेंनी मला एकदा मला म्हणले, दिलीप तू चल आमच्याबरोबर. आणि नुकतंच त्यावेळेस 1982 साल असेल, 82 सालाच्या मध्ये जळगाव ते नागपूर एक शेतकरी शेतमजूर दिंडी निघालेली होती. 450 किलोमीटरचं अंतर होतं. तो राजकीय उल्लेख मला इथं टाळायचा आहे, परंतु त्या दिंडीमध्ये एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला 400 ते 450 किलोमीटर चालायची संधी मिळाली. अनेक नेत्यांचा सहवास मला त्या दिंडीमध्ये मिळाला. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आपल्या तालुक्यात आहेत, विदर्भात तेच आहेत आणि मराठवाड्यामध्ये तेच आहेत, हे सगळे पाहायला मिळाले. आणि या संदर्भामध्ये बाबुराव बारसोडे यांनी या सगळ्या मंडळींनी सांगितलं, हा 450 किलोमीटरचा प्रवास जो झाला त्याचा अनुभव कथन करण्यासाठी तू रोटरीमध्ये ये. आणि रोटरीमध्ये मला कमीत कमी 2 ते 2.5 तास त्यांनी बोलायला लावलं. तेव्हा रोटरी कळाली, रोटरी काय आहे, कशी आहे, काय करते. लोकांचा समज होता डॉक्टर की रोटरी म्हणजे ही उच्चभ्रू लोकांची आहे, बरोबर ना काका, असं लोकांचा समज होता. मग जसं आपण त्यांच्या जवळ जातो तस तसं कळतं रोटरी म्हणजे काय. रोटरी ही एक सेवाभावी इन्स्टिट्यूशन आहे. मानलंच आहे, न मानणारे बरेच आहेत, पण माझ्यासारख्याला सुद्धा रिअलाइज झालो की रोटरी ही खरोखर आता सगळेजण त्यांचे उद्योगधंदे प्रपंच पाणी सांभाळून समाजाला वेळ देतात, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अत्यंत उदार भावनेने ही मंडळी काम करतायत. आणि अशा अवस्थेमध्ये गेले 40 वर्ष डॉक्टर सुनील शेवाळे याच्यामध्ये आहेत, रोटरीमध्ये. कुठं चाललात, भाऊ जरा थांबा, आज नाही तुम्हाला वेळ देता येत. आज त्या 4 मित्रांनी जेवायला सांगितले, नाही आज नाही देत आहे, आज रोटरीचं जेवण आहे, मला त्या मिटिंगला जायचं, संपला विषय. रोटरी म्हणले की विषय संपला. असे इतके अनुभव माझ्या आयुष्यात आले 40 वर्षामध्ये. एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्मलेला हा तरुण, फार मोठी पार्श्वभूमी नव्हती कुटुंबाला. यांच्या कुटुंबामध्ये यांच्या आजोबांचं नाव ज्ञानेश्वर शेवाळे. ज्ञानेश्वर शेवाळे हे जे होते, हे परमभक्त ज्ञानेश्वरांचे आणि संत तुकारामांचे अत्यंत जवळच्या अभंगाची पाठ करणारे ग्रस्त होते, अत्यंत धार्मिक ग्रस्त होते. आणि तो अंश यांच्यामध्ये काही अंशाने उतरलेला आहे, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण यांनी मला एकदा सांगितलं, मला थोडी वाचनाची सवय असल्यामुळे मला एकदा त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही किवी बेलसरे नावाचे जे लेखक आहेत, किवी बेलसरे, यांचं समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावरचं पुस्तक तुम्ही कधी वाचलं का? म्हणलं नाही वाचलं. त्यांनी मला 750 रुपये काढून दिले, 750. ते म्हणले अपवड चौकामध्ये गोडबोले नावाचे बुक सेलर्स आहेत, त्यांच्याकडे जा आणि पुस्तक घ्या आणि तुम्ही वाचा, जरा तुम्हाला सवय आहे वाचायची. मी खरोखर तुम्हाला सांगतो, त्या पुस्तकातलं एक वाक्य वाचून मी शेवटच्या पाढापर्यंत गेलो, शेवटच्या ओळीपर्यंत गेलो. त्याच्यातला प्रतिदार्थ मला कळत नव्हता. तो प्रतिदार्थ कळण्यासाठी मला 2 वेळा ते वाक्य पहिल्यापासून सुरुवात करावं लागायची आणि शेवटच्या ओळीपर्यंत जावं लागायचं. म्हणजे एवढा गहन अभ्यास डॉक्टर शेवाळेंनी त्या पुस्तकाचा केलेला होता. अजूनही अंडरलाईन केलेलं पुस्तक, त्यांनी अंडरलाईन केलेलं पुस्तक माझ्याकडे आहे. तेव्हा एक दिलदार माणूस, स्पष्ट बोलणारा, आमच्या चेअरमन साहेबांनी खरं सांगितलं, अक्षरशः खरे. अहो, माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप अनुभव आले, खूप अनुभव आले. कौटुंबिक अनुभव आले, कुटुंबाच्या आलेल्या प्रसंगामध्ये अनुभव आले, समाजातल्या काही मंडळींच्या समोर आलेले अनुभव, त्याचा साक्षीदारही मी आहे. अशा प्रकारे जीवनामध्ये अनेक अनुभव घेतलेला हा माणूस. 3 भाऊ, तीन त्यांचे 2 भाऊ आणखी डॉक्टर आहेत, चुलत भाऊ. एक जुन्नर, एक नारायणगाव आणि एक खेड. अख्खा उत्तर पुणे जिल्ह्यात 3 भावांनी दाबून टाकलेलं. अतिशय उत्तम पद्धतीने चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देणारी मंडळी, अत्यंत जबाबदारीने
माझे ज्येष्ठ श्री निवृत्ती शेटशेरकर, माझे वडील आनंदराव डमणे यांच्या बाबतीमध्ये जे सहकार्य यांनी केलं आम्हाला, हे मी कधी आयुष्यात विसरू शकणार नाही. माझे मित्र डॉक्टर सुनील शेवाळे, मित्र म्हणण्यापेक्षा मित्र बंधू म्हटलेलं जास्त योग्य राहील. मी त्यांना अनेक वर्ष आता बघतोय. रोटरीचे इथं जमलेले सर्व पदाधिकारी आणि रोटरीचे मेंबर्स, ज्यांनी योग्य माणसाला हा पुरस्कार दिला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आपण सगळे इकडे उपस्थित आहात याचा अर्थच हा होतो की योग्य व्यक्तीला, ज्याच्यावर आपण इतक्या लोकांचं उदंड प्रेम आहे, आणि ते काही लोक अनेक त्यांना यायची इच्छा होती पण येऊ नाही शकले. मी बघतोय त्यांना सारखे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत. या सर्वांचे आभार. माझी त्यांची ओळख 1984-85च्या दरम्यान पहिल्यांदा झाली, कारण आम्ही दोघं एकाच युनिटला, जसं आपण हॉस्पिटलमध्ये एक युनिट सिस्टीम असते, एक वॉर्ड असतो, ज्याच्यात तुम्हाला 3 वर्ष काम करायचं असतं. ते एक सिनियर डॉक्टर त्याच्या हाताखाली आहे, त्याच्या हाताखाली, आणि मग प्रोफेसर वगैरे. तसे मला 1 वर्ष सिनियर. मी नवीनच जॉईन झालो होतो 13 नंबर वॉर्डला. शनिवारची संध्याकाळ होती. बरं, तेही बाहेरून आलेले जुन्नरवरनं. मी पण हॉस्टेलवरच राहायचो, तर माझं पुण्यात घर नव्हतं तेव्हा आता संध्याकाळी काम काही नसलं. मी म्हटलं तर वॉर्डात जाऊया. 7-8च दिवस झाले होते मला जॉईन होऊन. त्यांना 1 वर्ष झालं तर माझ्या पुढे होते. शनिवारी संध्याकाळी वॉर्डात मी गेलो. म्हटलं सहज बघावं काय चाललंय, म्हणजे एक आपल्याला एक अंदाज यावा की आपल्याला काय काय करायचंय काम अजून पुढचे 3 वर्ष या हॉस्पिटलमध्ये, ससूनमध्ये. तर एक डॉक्टर रुग्ण शनिवारी संध्याकाळी तपासत बसलेला. लक्षात घ्या, एमर्जन्सीचा दिवस सोमवार, शुक्रवारपर्यंत अनेक पेशंट डिस्चार्ज झालेले असायचे. मला तर उत्साह वाटलं की हा कोण माणूस असेल, कोण डॉक्टर असेल जो एवढ्या उशिरापर्यंत शनिवारी संध्याकाळी, जेव्हा अनेक आमची मित्रमंडळी पार्टीला लागले होते, ते हा कोण माणूस. आणि तेव्हा मी पहिल्यांदा घाबरतच, कारण तेव्हा सिनियर होते 1 वर्ष. आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक अतिशय सिन्सिअर पेशंटबद्दल, अतिशय मनापासनं पेशंट बरा व्हावा ही भावना असलेला आणि सहानुभूती पेशंटबद्दल असलेला असा हा डॉक्टर आहे. आणि म्हणून आमची तेव्हापासूनच फार जवळची मैत्री जमली, जी अनेक वर्ष अजूनही टिकून आहेत. आमचे संबंध अजून टिकून आहेत. मी तर म्हणतो की हे पेशंटला डॉक्टर मिळतो, चांगला डॉक्टर मिळणं हे देखील नशीब लागतं. आणि मी तर म्हणेन की बरेच पेशंट्स त्यांचं भाग्य आहे की त्यांना सुनील सारखा एक चांगला डॉक्टर आणि एक चांगली व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आलेली आहे, आणि पेशंट्सनी ती टिकून ठेवलेली व्यक्ती. MD पास झाले डॉक्टर. पूर्वी अशी फॅशन होती, पण BJ मेडिकल कॉलेज हे प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज होतं, आणि तिथनं पास झालेले बरेचसे विद्यार्थी, कोण इंग्लंडला चाललंय, कोण ऑस्ट्रेलियाला चाललंय, कोण अमेरिकेला चाललंय. अनेक त्यांचे बॅचमेट्स बाहेर परदेशात आहेत. पुण्यात पण डॉक्टरांचा MD झालेला तुटवडा होता. रुबी हॉल हॉस्पिटल मोठं होत होतं, KM मोठं होत होतं, नवीन रुग्णालय येत होती पुण्यात. तेव्हा ह्यांच्यासारख्या लोकांची तिथे आवश्यकता होती. आणि तेव्हा मला वाटतं 85 साली तालुका स्तरावर जी वैद्यकीय व्यवस्था होती ती काय फारशी चांगली नव्हती. तिकडे असे MD झालेले डॉक्टर फारसे नव्हते. बरंचसं आमचे MBBS मित्र किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर ह्याच्यावरती व्यवस्था चालायची. आणि मग अडचण आली तर पुण्याला जायला लागायचं लोकांना, कारण दुसरा मार्ग नव्हता. बरं, तेव्हाचे रस्ते, तेव्हाची वाहतुकीची व्यवस्था बघून बऱ्याच वेळा पेशंट इथून तिथं हुसतोर सिरियस तरी व्हायचा, नाही तर प्राण तरी गमवायचा. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून ह्या माणसांनी पुण्यात न थांबता आलं असतं, पैसे मिळवता आले असते, नाव सुद्धा मिळालं असतं. इकडे यायची ओढ होती.
इकडच्या लोकांच्या बद्दल सेवाभाव होता. मी जुन्नरमध्ये काहीतरी लोकांची सेवा करावी ह्या भावाने हा माणूस परत आलेला आहे. जेव्हा पुण्यात ऑपॉर्च्युनिटीज होत्या आणि पुण्यात थांबता येत होतं, ह्याच्याकरता मला वाटतं एक सर्वांकडून जोरदार टाळ्या होऊन गेल्या पाहिजे. कालांतराने मग त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली. आता हा त्यांच्या स्वभावाचा भाग झाला. पण मेडिकल प्रॅक्टिसमध्ये काय होतं, अनेकदा मी पोटाच्या विकारांचा तज्ज्ञ आहे, तर त्यांनाही असं वाटतं की काही पेशंट्सनी पुण्याला जाऊन मला दाखवावं, आणि ते स्वतःच पेशंटला सांगतात जावा थोरातांना दाखवून या पुण्याला, ते काय म्हणतात. 100 पैकी मला वाटतं 99 किंवा 100% वेळा मला त्यांची ट्रीटमेंट कधीही बदलावी लागलेली नाही. फक्त पेशंटला सांगायला लागले की अरे बाबा त्यांची ट्रीटमेंट बरोबर आहे आणि व्यवस्थित आहे, ते सांगतायत ते चालू ठेव. लोक मग कधी कधी वाटतं की नाही पुण्यात सल्ला घेऊ, मुंबईला घेऊ, पण हे त्यांचं आहे की त्यांचं प्रोफेशनल स्किल हे प्रचंड आहे. तिसरी गोष्ट मी त्यांना आल्यावर विचारलं की नवीन हॉस्पिटल बांधलंय का. बरेच लोक आपण बघतो तालुका स्तरावर जे प्रॅक्टिस करतात, सुरुवातीचे 10-15 वर्ष खूप ते प्रॅक्टिस करतात, कष्ट करतात, पैसे मिळतात, मोठं हॉस्पिटल बांधतात, 100 बेड 150 बेड, असे अनेक उदाहरणं आहेत तुमच्या आजूबाजूला. पण त्यांनी तसं केलं नाही. स्वतःचं जुनं हॉस्पिटल मोठं केलं, लोकांना सेवा मिळावी ह्या दृष्टीने प्रयत्न केला. आणि तेच नाही तर स्वतःच्या मुलाला सुद्धा नंतर आपलं चालू राहावं, आपल्या पावलावर पाऊल मागे टाकून कोणीतरी ही परंपरा सुरू ठेवावी म्हणून त्यांच्या मुलाला, आणि तो मुलगा पण खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम पुढे नेत आहे. मी स्वतः ससून हॉस्पिटलला जातो शुक्रवारी, तिथे आम्ही कधी कोणाकडनं पैसे घेत नाही. आता तुम्हाला वैद्यकीय जी परिस्थिती आहे भारतात, म्हणजे वैद्यकीय सेवेची तुम्हाला सांगतो. एक दिवशी मी एंडोस्कोपी करतो आम्ही शुक्रवारी, नळ्या घालून बघतो आज पेशंटच्या. एक पेशंट आला आमच्याकडे, तो माझी वेळ संपली होती, 1-1:30 वाजला होता, मला घरी जायची वेळ होती, आणि तो चालत आला आणि म्हटलं डॉक्टर त्या पोराला तुम्ही बोलवलं होतं माझ्या एंडोस्कोपीला, तर मी आलोय. तर मी म्हटलं अहो पण आता सगळं बंद व्हायला आलं आणि तुम्ही एवढी उशिरा कशा आले, तुम्हाला 9ची वेळ दिली होती, ते तुम्हाला परत यायला लागेल. म्हटलं डॉक्टर तसं नका करू, वाघोलीपर्यंतच तिकिटाचे पैसे होते, तिथनं मी चालत आलोय. पोराच्या पायाला थोडं चिखल्यात, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. ज्या लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे आणि जे वैद्यकीय मदत देतात ह्याच्यामध्ये भयानक सन्नाटा आहे आज या देशात. कोणी कितीही स्कीम राबवा, ही स्कीम ती स्कीम, प्रत्येकापर्यंत ती पोचत नाहीये. ती पोचवू शकतात तर फक्त डॉक्टर ह्या माणसासारखे लोक, ज्यांना जाणीव आहे लोकांची. ही भयानक शांतता मी दूर नाही करू शकत, तुम्ही दूर करायचं आहे. एक माणूस निवडा दर महिन्याला, तुमची परिस्थिती असेल तर त्याची तुम्ही मदत करू शकाल, त्याची औषधं विकत घेऊन द्या, त्याला हॉस्पिटलपर्यंत न्या. त्याच्याबरोबर बसायला कोणी नसेल तर त्याच्या बाजूला बसा, व्हॉट्सॲपवर वेळ घालू नका. ते आयुष्य नाही आहे. लोकांची मदत करणं हे आयुष्य आहे. आज आपण स्वतः सगळे इथे या भूमीत आहोत जिथे आमच्या परमेश्वराने जन्म घेतलाय, छत्रपती शिवराय. त्यांचा आदर्श ठेवा. माणूस मोठा परमेश्वरापेक्षा, आमच्या शिवराय सगळ्यातच मोठे. तर हे एवढं मी सांगून माझं संपवतो बोलणं. हे जे करतायत हे खूप मोठं कार्य करतायत. उरलेलं कार्य तुमच्या हातात आहे. मदत करा, लोकांना त्यांच्यापर्यंत न्या, कुठल्याही डॉक्टरपर्यंत न्या. आणि एक माणूस मी निरोगी करीन हे ध्येय ठेवा दर महिन्याला. त्या माणसाचे आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला एक आनंद मिळेल. जय जिजाऊ, जय शिवराय. ज्योतिबा जुन्नर शिवनेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये अतिशय दिमागदार असा हा जो कार्यक्रम आज आयोजित केला आहे,
आणि त्यात मागील 2 तास झाले आपण सर्व बंधू भगिनी शांतपणे हा कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. त्यासाठी एकदा आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. एकदा महत्त्वाचे आहेत सर्व माझे रोटेरियन मित्र. डिस्ट्रिक्ट 3 डॉक्टर साहेबांना जसं 40 वर्ष झाली रोटरीमध्ये, मलाही 38 वर्ष झाली आहेत. त्यामुळे जिल्हा 31 मध्ये रोटेरियन मित्र समूह हा अतिशय चांगला, जुन्नर असो, नारायणगाव असो, आळेफाटा असो, कुठेही चाकण, प्रत्येक भागामध्ये चांगले मित्र बंधू डॉक्टर साहेब म्हणाले तसे असे झालेले आहेत ह्या रोटरीच्या एकूण कारकिर्दीमध्ये. रोटरी हा कार्यक्रम का करते असा एक प्रश्न पडेल, तर त्याचं उत्तर देण्याचा थोडा प्रयत्न करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी या गोष्टी थोड्याफार प्रमाणात सांगितलेल्या आहेत. डॉक्टर सुनील शेवाळे यांची एक अतिशय लक्षणीय अशी वैद्यकीय कारकीर्द जी आपण आज इथे ऐकतोय, आणि त्यासोबत एक समाजसेवेची भावना त्यांनी जी घेतलेली आहे, ते डॉक्टर थोरांच्या मनोगतातून आपल्याला कळलंच आहे की पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये प्रॅक्टिस करू शकणारा हा मनुष्य आज आपल्या मूळ गावी येऊन इथे येऊन प्रॅक्टिस करायचं, ह्याच्या मागची रोटीची सुद्धा मी थेरी तुम्हाला थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. रोटी भूषण हा कार्यक्रम आज जुन्नरकरांनी केला, मनापासून त्यांचं कौतुक. अतिशय छान कार्यक्रम केला. पण हा का केला त्याचं कारण समजून घेऊया. की सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अशा प्रकारचं कार्य हे आणण्यामागचा त्यांचा प्रमुख उद्देश असा आहे की ह्यातून तुम्ही सुद्धा प्रेरित होऊन तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमांना सपोर्ट करणं, ह्याला फंडिंग करणं आणि प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही अग्रभागी येणं हा त्याच्या मागील उद्देश आहे. रोटरी आज 120 वर्ष 200 देशांमध्ये 12 लाखाहून जास्त रोटेरियन्सनी हीच कल्पना मनात आणली होती की जे काही नाम सन्मान प्रतिष्ठा मला माझ्या व्यवसायामध्ये प्रोफेशनमध्ये मिळते त्यामागची प्रमुख अनेक कारणं असतील, पण त्यातील 3 प्रमुख कारणं अशी आहे की आय एम क्वालिफाईड फॉर दॅट प्रोफेशन. दुसरं कारण असं आहे की देवाची कृपा जी आहे ही सर्वसामान्य नागरिकापेक्षा माझ्यावर किंचित जास्त झालेली आहे. म्हणजे जागतिक स्तरावर जर विचार केला आपण तर एक 35 ते 40% लोकसंख्या अशी आहे की ज्यांना अन्न वस्त्र निवारा हे सुद्धा उपलब्ध नाहीये. त्यामुळे पहिलं कारण असं की आपण क्वालिफाईड आहोत. दुसरं असं की देवाची कृपा आपणावर इतरांपेक्षा जास्त आहे. आणि जेव्हा आपण आपल्या सर्व्हिसेस देण्यासाठी जेव्हा समाजापुढे जातो तेव्हा समाजाने अतिशय मोठं मन ठेवून आपला स्वीकार केलेला आहे. So you are qualified, you are blessed children of Almighty, and society has accepted you for your professional services. या तिन्ही कारणांचा एकत्रितपणे विचार केला, ब्रेन स्टॉर्मिंग केलं, तर ह्याचा रॅशनल आउटकम असा येतो की जे काही मी आज आहे, जो काही आनंद मला मिळतोय, जी काही प्रतिष्ठा मला मिळते आहे, ही ह्या सामाजिक स्वीकृतीमुळे आहे. आणि त्यामुळे माझं हे आद्य कर्तव्य आहे की मी समाजाला काहीतरी देणं लागतं. ही मूळ रोटरीची कल्पना आहे, ज्यामुळे रोटरी हा 120 वर्ष चालू आहे. आता अशा कल्पनेनं आपली जीवनशैली घडवणारे डॉक्टर सुनील शेवाळेंच्या बद्दल जे काही मागील ह्या 1.5-2 तासामध्ये मी ऐकलंय, एवढी माहिती मला आधी नव्हती. खरोखर मनापासून आपणास विनंती करतो की एकदा सर्वांनी जागेवर उभे राहून त्यांच्या जोरदार टाळ्यांनी कौतुक करूया प्लीज. म्हणजे हे जागेवरून उठून त्यांच्या टाळ्यांचं कौतुक करण्याचं मुख्य कारण अजून असं आहे की हा 1.5-2 तासामध्ये खुर्चीवर बसून ती खुर्ची सुद्धा कंटाळली असेल तर थोडा खुर्चीला सुद्धा विराम मिळेल, तुम्हालाही थोडा चेंज होईल आणि 2 गोष्टी चांगल्या आपण पुढे ऐकूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ज्येष्ठ कवींच्या काही ओळी सांगतो सुनीलसाठी खास की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळते 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटाशी मग सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना.
स्वर कठोरत्या काळाचाही, स्वर कठोरत्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. डॉक्टर सुनील अशा प्रकारेच हे कार्य करत आहेत. कारण की ते कवी असं म्हणतात की एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, एवढ्या छोट्या आयुष्यात खूप काही हवं असतं, पण हवं तेच मिळत नसतं, आणि हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं. चांदण्याने भरलेल्या आकाशात आपला आभाळ नेहमी रिकामच असतं. आपल्याला जीवनामध्ये आवश्यकता किती गोष्टींची आहे आणि आपण अपेक्षा किती गोष्टींची करतो, यामध्ये मोठा बेबनाव झालेला आहे. आवश्यकता आपल्या सीमित आहेत, फार सीमित आहेत आवश्यकता. एका पर्टिक्युलर लेवलच्या पुढे आपल्या आवश्यकता नाही आहेत. पण संचय करण्याची वृत्ती जी आपली झालेली ती काही जात नाहीये. अपवादात्मक व्यक्तिमत्व डॉक्टर शेवाळ्यांसारखं, की ह्या सगळ्या धनाजनाच्या मार्गावर न जाता जिथे जास्त सेवा करता येईल अशा प्रकारची सेवा करण्याचं हे उदाहरण आहे तुमच्या समोर. जुन्नरकरांनी आणले, त्याबद्दल जुन्नरकरांची सगळी टीम जी बसलेली आहे ह्यांचं एकदा जोरदार टाळ्या होत्या बघा. मी आज नेहमी आमच्या रोटीच्या कार्यक्रमात सांगतो की कोणतंही वय असो, लहानपण असो, युवा वय असो, किंवा जे काही 60-70 सुद्धा वय झालेलं असो, कोणत्याही वयामध्ये हातांना देण्याची सवय जर आजपर्यंत लागलेली नसेल ती लवकर लावण्याचा प्रयत्न करा. हे मी नेहमी सांगत असतो. हातांना देण्याची सवय लागल्याशिवाय तुम्हाला जीवनातला आनंद मिळणारच नाही. मी रोटीमध्ये काय शिकलो ते मी सर सांगितलं की अपना गम लेके कहीं और न जाया जाए. प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही सुकून कद्या गोष्टी असतात. अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए. जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. अपंग मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, अशी सगळी मुलं आहेत. अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर की बिखरी हुई चीजों को सजाया जाए. जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ नहीं, उन चिरागों को हवाओं से बचाया जाए. बाग में जाने के कुछ आदाब हुआ करते हैं, किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए. खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में, खुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में. चलो कुछ दिन औरों को यूं ही सताया जाए. घर से मस्जिद है बहुत दूर, घर से मस्जिद है बहुत दूर, कुछ यूं कर ले, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. ये तो कर सकते हैं ना हम कर सकते हैं. सुबह से शाम तक 24 घंटे हमको दिए भगवान ने. 24 घंटे में हम 8 घंटे हमारे सोने खाने में गए तो 16 घंटे रहते हैं. 16 घंटे में हम कुछ आधा घंटा नहीं निकाल सकते किसी अच्छे कार्य के लिए. और हर जगह पैसा चाहिए ये बात नहीं है. कोशिश सिर्फ ऐसी चाहिए कि आपको दूसरे के चेहरे पे खुशी लानी है, हंसी लाने की आपने कोशिश करनी है. त्यात सुद्धा सागर असा जोक करतात लोक, एका आजीबाईला रस्ता क्रॉस करायचा नसतो तरी सुद्धा मुद्दामून तो क्रॉस करायला होतो. तिने ऑलरेडी क्रॉस केलेला असतं, नाही म्हणे मी मदत करतोय, अशी पण मदत असायला नको. स्वर्गामध्ये सुद्धा रोटरी क्लब आहे. त्या रोटरी क्लबचं नाव आहे रोटरी क्लब ऑफ हेवन इलीट. सुंदर क्लब आहे. आपले रोटीचे जनक कोण? पॉल हॅरिस 1947 साली त्यांचं निधन झालं. डॉक्टर साहेब ते स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिलं काही काम केलं असेल तर रोटरी क्लब सुरू केलं स्वर्गात. रोटरी क्लब ऑफ हेवन इलीट अतिशय सुंदर चाललाय क्लब. अफलातून क्लब चालू आहे, कारण की मेंबरशिप नाही, काही नाही, आजीव सभासद. आणि त्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते. प्रत्येक कार्यक्रमात मस्त संगीत, नृत्य, मेजवानी असते. आणि ते कोणी मेंबर अटेंड होत नाही असं होतच नाही त्या स्वर्गातच्या क्लबमध्ये. आणि आपल्याकडे रोटरीमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत की ज्या स्कीम्स तुम्ही केल्या तर तुम्हाला स्वर्गात जाण्याचा पासवर्ड मिळतो. असे अनेक जण आमचे रोटरी मित्र सुद्धा पासवर्ड घेऊन स्वर्गात गेलेले आहेत. आता कोविडच्या आपल्या त्या पॅन्डेमिकच्या वेळेस तर प्रचंड मोठी अडचण झाली. काही मित्र गेले, त्यांचा चेहरा सुद्धा आपण शेवटी अंत्यदर्शन सुद्धा करू शकलो नाही. आता काही मित्र आहेत वरती, कधी कधी येतात स्वप्नात आणि काही विचारतात प्रश्न वगैरे, काय मोहनराव कसं चाललंय वगैरे. तर मी नेहमीच्या माझ्या गोष्टी इथल्या सांगतो. ते म्हणे राहू दे तुझं, आता मी नाही ऐकत. मी एका महत्वाच्या गोष्टीसाठी काम तुला आज फोन केलाय. आणि ती महत्वाची गोष्ट अशी आहे की एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडं स्वर्गातमध्ये रोटीची कॉन्फरन्स आहे आणि त्यासाठी आम्हाला चांगला वक्ता पाहिजे. आणि आम्हाला असं कळलंय की तू शायरी छान करतो. गांधी साहेब फक्त विचार मनात आला तर किती वाईट वाटतं. आपली जीवनाची दोरी संपणारच आहे ना, सांगून येणार आहे का? पण त्याच्या आधी आपल्या हाताने काम हवं ना चांगलं.
आपल्या देशाला फार गरज आहे हो. फार गरज आहे. इतकी गरज आहे ना की पटकन डोळ्यात पाणी येतं काही गोष्टी बघितल्या तर. आणि मी जसं विषमता, असुरक्षितता, संचय, संवेदना हे बोलत होतो, या सगळ्याला जर आपण वाळवंटाची उपमा दिली तर त्या संबंधित 2 ओळी अशा आहेत की वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द कायम आहे. वाळवंटात हरवलं तरी जगण्याची जिद्द कायम आहे. कुठेच नसले म्हणून काय झाले, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे. कुठेच नसले म्हणून काय झाले, माझ्या डोळ्यात तरी पाणी आहे. डोळ्यातील पाणी घोटलं नाही गेलं पाहिजे. कुठे दुःख बघून पटकन डोळ्यात पाणी यायला पाहिजे. ते आता येत नाहीये. प्रॉब्लेम तो आहे. 11 मजली इमारत असेल, 4थ्या मजल्यावर बर्थडे पार्टी चालू असेल आणि 10व्या मजल्यावर एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या 4थ्या मजल्यावरच्या पार्टीला फरक पडतो का? सर किसी को कुछ फर्क नहीं पड़ता. ऐसा हो गया. इतनी संवेदना हमारी ये हो गई. तो मैं वो स्वर की बात जब कर रहा था, फोन आया, ये हो गया वो हो गया, त्यानुसार एक शायरी सांगतो पटकन. जीवनाच्या विषयीची आहे की जीवन किती अनिश्चित आहे. ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, ये जिंदगी आज जो तुम्हारे बदन की छोटी बड़ी नसों में मचल रही है, तुम्हारे पैरों से चल रही है, तुम्हारी आवाज में गले से निकल रही है, तुम्हारे लफ्जों में गल रही है. ये जिंदगी न जाने कितनी सदियों से यूं ही शक्लें बदलती रही है. बदलती शक्लों में, बदलते जिस्मों में चलता फिरता ये एक शरारा जो कि इस घड़ी नाम है तुम्हारा. इसी से सारी चहल पहल है, इसी से रोशन है हर नजारा. सितारे तोड़ो या घर बसाओ, अलम उठाओ या सर झुकाओ, तुम्हारी आंखों की रोशनी तक एक खेल सारा. ये खेल होगा नहीं दोबारा, जिंदगी ना मिलेगी दोबारा. हम सब जानते हैं, समझते हैं कि जिंदगी दोबारा मिलने वाली नहीं है, लेकिन हमारा व्यवहार जो है, हमारा बर्ताव जो है, ये दर्शाता नहीं है कि हम इस बात को जानते हैं कि जिंदगी नहीं मिलेगी दोबारा. हम तो हमारे इसमें ही चले रहते हैं. वो शायर जी कहते हैं इसके बारे में कि जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए. जब जन्म लिया है तो सिर्फ सांसें मत लीजिए, जीने का शौक भी रखिए. शमशान ऐसे लोगों की राख से भरा पड़ा है जो समझते थे कि उनके बिना दुनिया नहीं चल सकती. किसके बिना कुछ रुकता नहीं है भाई साहब. सब यही छोड़कर जाना है. एटीएम बीटीएम कुछ नहीं है वहां पे, मनी ट्रांसफर नहीं, कुछ नहीं, नथिंग इज देयर. सब इधर ही रहने वाला है. हम जब जाते हैं ना स्मशान में किसी को छोड़ने, स्मशान वैराग्य येतं ते म्हणतात ना ब्रह्मे काका, तेव्हा स्मशान वैराग्य येतं. अरे काय सगळं इथंच सोडून गेला. परवा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडल्यात अशा की अचानक सोडून गेला. तर स्वतःच्या हाताने त्याचा वापर केला पाहिजे ना व्यवस्थित. ते करत नाहीये आपण. जे करणारी लोक आहेत, आता मी मुख्य उद्देश तोच आहे की जी करणारी मंडळी आहेत त्यांचं 4 चौघांमध्ये कौतुक करणं की जेणेकरून आपले बंधू भगिनी जे आहेत यातनं काहीतरी क्यू घेऊन जातील आणि आपल्या जीवनामध्ये फरक पाडतील. हा मुख्य आशय आहे. विनायक, हाच आशय ना आपला, कम्प्लीट हाच आशय. आणि ह्या आशयानेच मी हे बोलत होतो. भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळे कदाचित मी माझी वेळ कमी करतो. फक्त एक शेवटच्या काही ओळी मी तुमच्या समोर सादर करतो. अतिशय मनाला म्हणजे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी जसा उल्लेख केला. कौन बनेगा करोडपती एपिसोड कोणी पाहिलं असेल तर लक्षात येईल की 150 लोकांची कॅपॅसिटी असणारं जे ओल्ड एज होम आहे, वृद्धाश्रम, तिथे एक मनुष्य 3-4 वेळा जातो आपल्या वडिलांना ऍडमिशन घेण्यासाठी. तो मॅनेजर सांगतो की आमच्याकडे जागा नाहीये आता, तरी तो ऐकत नाही. तो रात्री 11 वाजता स्वतःच्या वडिलांना व्हीलचेअरवर त्या वृद्धाश्रमाच्या बाहेर चिठ्ठी सोडून जातो. फॅक्ट आहे, टीव्हीवर केबीसी मध्ये पाहिलेलं. आता विचार करा की जे आपले आई बाबा वृद्धाश्रमामध्ये आहेत, आम्ही जातो वृद्धाश्रमामध्ये, त्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये राजाराम पूलला. ते म्हणतात आता ब्लँकेट, बकेट, जार, हे ते जग मग काही नको म्हणे आता आम्हाला. भावानं तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा वेळ येऊन आमच्याकडे जरा बोला, गप्पा मारा आमच्याशी. इतकी माफक अपेक्षा असते त्यांची. पण नाही, वृद्धाश्रम आले, वृद्धाश्रम स्थिरावले तर तिथे ज्या आई आहेत आपल्या, त्यांच्या भावना काय असतील, बोलक्या भावना, ते एका कवितेतून तुमच्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे आईची साथ आणि विचार करायला भाग पडते अशी कविता.
महिने मागून महिने गेले, शेवटी वर्ष चढून जाते. महिने मागून महिने गेले, शेवटी वर्ष चढून जाते. वृद्धाश्रमाच्या पायरीवर वाट तुझी पाहते. भिजून जातो पदर, भिजून जातो पदर आणि मन तिथे राहते. कधी कधी मात्र तुझी मनी ऑर्डर येते. पैसे नकोत यावेळी, पैसे नकोत यावेळी, तूच येऊन जा बाळा, मला तुझ्या घरी घेऊन जा. तुझा बा होता तोवर, तुझा बा होता तोवर काळ बरा गेला. तुझी आठवण काढत उभ्या डोळ्यांनी गेला. लेख माझा मोठा साहेब, ह्याचं लई कौतुक त्याला. माझ्याही हृदयात फोटो तुझा तू पाहून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. दुष्काळच्या साली जन्म तुझा झाला, दुष्काळच्या साली जन्म तुझा झाला. तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला. एक कपडा वर्षाकाठी पुरून घातला. सालं घातली बापानं, पण तुला शाळेमध्ये घातलं. हवं तर तू हे सगळं विसरून जा, हवं तर तू हे सगळं विसरून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. धुणं भांडी करीन मी, धुणं भांडी करीन मी, केळ कचरा काढीन मी, आळूवड्या पुरणपोळ्या तुझ्यासाठी रांधीन मी. नातवंडाचं दुखलं कुपलं सगळं बघीन मी. घाबरू नको, त्यांची आजी असं नाही सांगणार मी. घरातली कामवाली म्हणून घेऊन जा, घरातली कामवाली म्हणून घेऊन जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. थकले डोळे बाळा, थकले डोळे बाळा, प्राणकंठी आले. तुझ्या विना जगणे आता मुश्किल झाले. विसरू कशी तुला मी, तुझ्यामुळं आई झाली. पोर माझं कुलभूषण, पोरकी मी का झाले. आता माझ्या थडग्यावर येऊन मला आई म्हणून जा, आणि जमलंच तर हा वृद्धाश्रम पाडून जा, पण बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा, बाळा मला तुझ्या घरी घेऊन जा. संवेदना लहान मुलांसारख्या तरल आणि उत्कट ठेवणं, हाच एक मेसेज आहे जो डॉक्टर शेवाळे देत आहेत. मी माझ्या बोलण्यातनं देण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या संवेदना तरल आपल्या राहाव्यात, बोतट होऊ नयेत, एवढ्या शुभेच्छा देतो. आणि मी जुन्नरकरांच्या, जुन्नर क्लबचं मी आभारी आहे की त्यांनी मला आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. याबद्दल मनपूर्वक सर्वांचे आभार. थँक्यू. मी रजा घेतो. पूर्ण महोत्सव वर्षाचं औचित्य साधत या ठिकाणी दिला जाणारा हा पुरस्कार जे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे संस्थापक सदस्य आहेत, माजी अध्यक्ष आहेत, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यामध्ये आल्यानंतर मला फेत मिळाला, मला आत्मविश्वास मिळाला, मला आत्मनिर्भरता मिळाली, मला नियोजन घ्यायची क्षमता आली, नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात झाली. कुठल्याही गोष्टीमध्ये बदल करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे याची जाणीव मला रोटरीने दिली. रोटरीमध्ये मला माणुसकी मिळाली, माणसांमध्ये मिसळायची संधी मिळाली. काय काय दिलं नाही रोटरीने मला. खऱ्या अर्थाने रोटरीने मला समाधान दिलं, मला शांती दिली. आय एम ओव्हरवेल्म. मी खऱ्या अर्थाने अतिशय आनंदी आणि अतिशय प्रसन्न आहे. ह्या सर्व गोष्टी होत असताना, ह्या सर्व प्रवासामध्ये आज या रोटरी भूषण कार्यक्रमामध्ये रोटरीने मला अलंकारित करून रोटरीचं भूषण हा पुरस्कार देऊन आज खऱ्या अर्थाने माझा सत्कार केलेला आहे. या सत्काराप्रसंगी मला अतिशय आनंद होत आहे. हा सत्कार मी स्वीकारला, परंतु या संपूर्ण प्रवासामध्ये मला खऱ्या अर्थी कुठलं सहाय्य मिळालं असेल तर माझी धर्मपत्नी उज्ज्वला, माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स, माझ्या असलेले सगळे असंख्य ज्ञात अज्ञात पेशंट, त्यांनी मला दिलेली स्फूर्ती, त्यांनी मला दिलेली संधी, या असंख्य गोष्टी मला मिळाल्या. आता काय, आता माझी एकच अपेक्षा आहे की रोटरी हे खऱ्या अर्थाने तुमच्या परमार्थिक विकासाचे केंद्र आहे असं माझं मत आहे. आधुनिक काळातील परमार्थ जर कुठं घडत असेल तर तो रोटरीच्या माध्यमातून होतो. आणि रोटरी क्लब हे आधुनिक काळातील परमार्थिक केंद्र आहे असं मला सांगावंशी वाटतं. रोटरी इज अ पीस ऑर्गनायझेशन. खऱ्या अर्थाने वर्ल्ड पीस जर कुठून मिळणार असेल तर रोटरीच्या माध्यमातून मिळते. रोटरी अतिशय साधी, सरळ, सोपी, सुटसुटीत आणि पक्की नियमांवर आणि पक्क कायद्यांवर चालणारी संस्था आहे. या संस्थांमध्ये कुठेही राजकारण नाही आणि भ्रष्टाचार विरहित असलेल्या संस्थेच्या ज्यावेळी आपण पाय उतार होतो त्यावेळेला आपण कितीतरी गोष्टी गमावल्या असं जाणवायला लागतं. आज या रोटरी क्लब जुन्नरच्या सर्व सभासदांनी मला तो पुरस्कार देऊन सन्मानित केलंय, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि हे सर्व कशामुळे झालं तर माझे आचार्य परमहंस 1008 स्वामी केशवानंद गिरजी महाराज यांचा मी आशीर्वादित आहे.
जगातील मोठमोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. सगळ्यात चांगल्या लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत, सगळ्यात चांगल्या लोकांचा सहवास तुम्हाला मिळावा, त्यांच्याशी तुमचा संपर्क यावा, माझ्या माध्यमातून रोटरीची काहीतरी सेवा व्हावी. म्हणून आज रोटरीच्या ह्या डायसवरून आम्ही एक वेगळा प्रोजेक्ट चालू करत आहोत. त्या प्रोजेक्टमध्ये मेडिकल एड देण्याचे आमचं मेडिकल एड रुग्णांना निरनिराळ्या प्रकारचे लागणारं साहित्य, घरी काही रुग्ण असतात, सिरियस असतात, त्यांना लागणाऱ्या गोष्टी घरपोच हव्या असतात, त्यावेळेला त्या पेशंटला लागणार एक बेड आमच्या हॉस्पिटलच्या वतीने मी या प्रोजेक्टसाठी डोनेट करत आहे. विथ दिस आय एम थँकफुल टू ऑल. तुम्ही सर्वजण आलात, सर्वांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. माझे मित्र विनयजी माझ्याबद्दल इतके हाय वर्ड्स वापरले, आय ओब्लाइज. मोहनजी पालेशा यांनी इतक्या उत्तम पद्धतीने रोटरीची माहिती आणि आपल्या समाजाकडे बघण्याची दृष्टी, समाज कसा घडतो, समाज आपल्याला कसं घडवतो, समाज आपलं कसं ऑडिट करतो याचं मार्गदर्शन केलं. सत्यशील दादांनी तर क्लायमॅक्सच केला. त्यांनी माझ्याबद्दलची त्यांची मतं अतिशय परखडपणे आणि अतिशय स्पष्टपणे सांगितली. आणि माझ्या सगळ्या क्षेत्रामध्ये माझे असलेले मार्गदर्शक की ज्यांना मी गुरुस्थानी मानतो, जे मला अतिशय जवळचे, आमची फॅमिली अटॅचमेंट ते जाऊ द्या, पण मित्र म्हणून किंवा सल्ला म्हणून मला जर खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये कुणी घडवलं असेल तर माझे मित्र माननीय माजी आमदार दिलीपरावजी डमडरे. या कार्यक्रमात सर्वजण आपण आलात, सर्वांनी मला ऐकलं. वेळ फार झालेला आहे, एवढं बोलून मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.